दासबोधाच्या 16व्या दशकातील आता समाज चौथा आपण बघणार आहोत. काल आपण 3 समाज बघितले. त्याच्यामध्ये आपण वाल्मिकी स्तुतिस्तवन ऐकलं, सूर्याविषयी, अग्नीविषयी, पृथ्वीविषयी. 4 झालेत ना? मला वाटतं आज 5वा आहे ना हो मॅडम. मॅडम? 5वा आहे ना? पाण्याचा पण झाला काल, जलाचा. काल मॅडम सुट्टी होती तुमची. हा काल नाही, म्हणजे परवा, हा आधीच्या ह्याला. हा. हो. थांबा, हो काढते मी. 5वा समास आता सुरू करणार आहोत. अग्निनिरूपण. आता याच्यामध्ये आधीच मी म्हटलं होतं की पंचमहाभूतांविषयीचं ज्ञान ह्या संपूर्ण दशकामध्ये दिलेलं आहे. तर आता 5व्या समासामध्ये आपण अग्निविषयी माहिती मिळवूया किंवा अग्नीची स्तुती कशी केली आहे ते बघूया. धन्य धन्य हा वैश्वानरू, होये रघुनाथाचा श्वशुरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता तो जानकीचा. हा अग्नी खरोखर धन्य धन्य आहे. तो रघुनाथाचा सासरा आहे. तो विश्वव्यापक असून विश्वाचे भरण पोषण अग्नीच करत असतो आणि तोच जानकीचाही पिता आहे. आता इथे दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात की तो जानकीचा पिता आहे. तर जानकीचा पिता आहे ह्याच्याबद्दल मी तो जानकीचा पिता कसा ह्याच्याबद्दल मी काही काही आख्यायिका बघितला. तर त्याच्यात एके ठिकाणी मला अशी एक आख्यायिका सापडली की वैदेही नावाची एक अशी देवीचंच रूप असलेली एक स्त्री होती आणि तिला विष्णूशी विवाह करायचा होता, म्हणून ती अतिशय कठोर तपश्चर्या करायला एके ठिकाणी बसली होती आणि तिथून रावण जात होता. तर तो तिच्यावर मोहित झाला आणि त्याने ठरवलं की हिला घेऊन जायचं. मग त्याने तिला हात स्पर्श केला, तेवढ्यात ती जळून राख झाली आणि त्या राखेतून तेव्हा तिने त्याला शाप दिला की ह्या राखेतूनच मी पुन्हा जन्म घेईन, तुझ्या पोटी मी जन्म घेईन आणि मग तुझा नाश करीन, अशी एक कथा आख्यायिका आहे. पण रामदास स्वामींनी मात्र ह्या अग्नीला जानकीचा पिता म्हणून तो जानकीचा पिता अग्नी होऊ शकतो असं मला वाटतंय. जानकीचा पिता किंवा रामाचा सासरा असं म्हटलेलं आहे. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता, तम हिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञीय सामग्रीचा भोग घेतात. म्हणजे पूर्वी अशी समजूत होती की आपण जे होम हवन यज्ञ करतो त्याच्यामध्ये जी आपण सामुग्री टाकतो, आहुती देतो, ती आहुती त्या अग्नीच्या ज्वाळांच्या तर्फे आपल्या इष्ट देवतेपर्यंत पोचते. म्हणून अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञीय सामुग्रीचा भोग घेतात असं म्हटलेलं आहे. अग्नीच ऋषींना तपस्येचे फल देणारा आहे. अग्नीच अंधार, थंडी आणि रोग यांचे हरण करतो आणि अग्नीच जगातील सर्व लोकांचे पोषण करतो. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रास अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी. जीवमात्रामध्ये अनेक वर्ण, अनेक भेद असतात. म्हणजे जी पृथ्वीवरती सर्व सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये अनेक वर्ण असतात, अनेक भेद असतात, अनेक प्राणी असतात, पण अग्नी मात्र सर्वांशी समत्वानेच वागतो. जसा सूर्य आहे, पाणी आहे, ते सर्वांशी समत्वाने, निसर्ग हा नेहमीच सर्वांशी सारखेच वागत असतो. तो बघत नाही की हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा शिकलेला, हा न शिकलेला, किंवा हा श्रीमंत, हा गरीब. तो सर्वांना सारख्याच रीतीने वागवत असतो आणि सर्वांना सारखेच आपली जे काय फळं असतात किंवा आपल्यापासून होणारे फायदे असतात ते सर्वांना सारखेच देत असतो. अग्नी सर्वांशी समत्वाने वागतो आणि तो ब्रह्मादी देवांसह सर्वांस भिन्न आणि परमशुद्ध असाच असतो. देवदेवतांसकट, ब्रह्मासकट अगदी सर्वांनाच, सर्व देवांना, सर्व सृष्टीवरील सर्व प्राण्यांना तो परमशुद्ध असाच असतो. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक धाले, अग्निकरिता सकळ जाले लहान थोर.
अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते. अग्नीमुळे लोकांना संतोष होतो. अग्नीमुळे लोकांना आनंद होतो. अग्नीमुळेच सर्व लहान थोर जगत असतात. आता जशी आपण कल्पना केली होती की सूर्य नसेल तर काय होईल, त्याचप्रमाणे कल्पना करून बघूया की हा अग्नी नसेल तर काय होईल. अग्नी नसेल तर सर्व सृष्टी क्षणार्धात थंडगार पडून जाईल आणि त्याच्यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास होईल आणि हळूहळू सृष्टी नष्टच होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की अग्नी आहे म्हणून सृष्टी चालत आहे. अग्नी लोकांना आनंद देतो आणि अग्नीमुळे सर्व लहान थोर जगतात. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहव्या जाले स्थळ, दीपदीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे. अग्नीने आता सुरुवातीला, अगदी सुरुवातीला पृथ्वी बरोबर पाणी होतं, पृथ्वीच्या भोवती सगळं आपण बघितलंय. तर अग्नीने पाणी शोषून घेऊन भूमंडळ घट्ट केलं, पृथ्वी अशी घट्ट केली आणि त्यामुळे लोकांना राहण्यासाठी स्थळ निर्माण झालं. अग्नीमुळेच नाना प्रकारचे दीप, दीपिका आणि नाना ज्वाळा जेथे तेथे दिसत असतात. अनेक प्रकारचे दीप आपण पेटवतो, दीपिका जळत असतात. ते सगळं कोणामुळे असतं तर अग्नीमुळेच जेथे तेथे हे सर्व जळताना, ज्वलन होताना दिसत असतं. पोटामध्ये बघा काय असतं, पोटामध्ये जठराग्नी. तेणे क्षुधा लागे जनी. जठराग्नी प्रदीप्त झाल्यामुळेच आपल्याला भूक लागते आणि अन्नाचं पचन होतं. पोटात जठराग्नी असतो म्हणून लोकांना भूक लागते आणि अग्नीमुळेच भोजनही रुचकर होते. अग्नीकरिता भोजनी रुची येते. शिजवलेलं अन्न आपण त्याच्यात मसाले वगैरे घालून स्वादिष्ट बनवतो. अग्नीमुळेच भोजनात रुची येते. जर आपण रोजच कच्च आणि न शिजवलेलं अन्न खायला लागलो, रोजच भाजीपाला आणखीन सलाड फळं खायला लागलो तर आपल्याला कंटाळ येईल. भोजनामध्ये रुची कशामुळे येते? अग्नीमुळे येते. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कुणी एक. उष्ण नसता सकळ लोक मरोनी जाती. अग्नी सर्वांगास व्यापून असतो म्हणूनच आपल्या शरीरामध्ये उष्णता असते. ताप आलेला नसला तरी आपलं शरीर गरमच असतं. 96 डिग्री टेम्परेचर पाहिजेच शरीराचं, मनुष्याच्या. तशी उष्णता राहिली नाही तर सर्व लोक तात्काळ मरून जातील, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णेरा हे कुणी एक. उष्ण नसता सकळ लोक मरोनची जाती. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो. ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी. मनुष्य मृत्यू पावायच्या आधी सुद्धा त्याच्या शरीरातील अग्नी मंद मंद होत जातो, मंदाग्नी. अग्नी मंद होत जातो आणि नंतरच त्याला मृत्यू येतो. हा अनुभव सर्वच प्राणी मात्रांना येत असतो. म्हणजे मृत्यू येण्यापूर्वी काय त्यांनी म्हटलेलं आहे की शरीर हळूहळू हळू थंड पडायला लागलेलं असतं आणि म्हणजेच शरीरातला अग्नी हा मंद मंद होत जातो आणि नंतर सर्वांना मृत्यू येतो. असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तात्काळ. अग्नी आहे तावत काळ जिणे आहे. अग्नी आहे तावत काळ म्हणजे तोपर्यंत, जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंतच जिणे आहे, आपला जन्म आहे. किंवा मनुष्य, प्राणी किंवा सगळेच प्राणी मात्र जिवंत राहतात. अग्नीचे बळ जोपर्यंत असते तोपर्यंत शत्रूला तात्काळ जिंकता येते. आता शत्रूला जिंकता अग्नीमुळे कसं येतं, आता जी आयुध वापरतो आपण, मिसाईल असू दे, बाण असू देत, नंतर तोफा असू देत, काही ड्रोन असू दे, सगळं जे काय शत्रूला जिंकण्यासाठी आता आपण बघितलेलं आहे, भारत पाकिस्तान युद्ध जे झालं त्याच्यामध्ये सगळं शत्रूला जिंकण्यासाठी काय कशाचा वापर केला, जी जी आयुध आपण वापर केली त्याच्यामध्ये सुद्धा अग्नीच होता. नुसतं ते मिसाईल टाकून चाललं असतं का? नाही. त्याच्यामधून जो अग्नी निर्माण झाला त्याच्यामुळे शत्रूला आपल्याला बेचिराख करता आलं. अग्नीचे जोपर्यंत बळ आहे, अग्नी जोपर्यंत आहे तोपर्यंत शत्रूला तात्काळ जिंकता येते आणि जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंतच प्राणी जीवित राहतो. नाना रस निर्माण झाले अग्नी करिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. अग्नीमुळेच नाना रस उत्पन्न होतात. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलेले आहे की महारोगासारखा अतिशय कठीण क्लिष्ट रोग सुद्धा
अग्नीमुळे बरा होऊ शकतो. म्हणजे त्यांनी म्हटलंय की कितीही मोठा रोग असू दे, परंतु जर जर अग्नी असेल, उष्णता असेल, तर त्याच्यामुळे रोग बरे होतात आणि अल्प काळामध्ये सर्वजण प्राणी मात्र आरोग्य संपन्न होऊ शकतात. सूर्य सकळांहून विशेष. सूर्यस्तुती आपण बघितली. सूर्य हा सगळ्यांहून महत्वाचा आहे असं रामदास स्वामी म्हणतात. परंतु सूर्याउपरी अग्निप्रवेश, रात्रभागी लोक अग्निस साहे करीती. सूर्य सर्वांहून श्रेष्ठ आहे, पण त्याहूनही अग्नीचा प्रकाश जास्त श्रेष्ठ आहे असं रामदास स्वामी म्हणत आहेत. कारण जेव्हा सूर्य नसतो, जेव्हा रात्र असते, अंधार असतो, तेव्हा मात्र आपल्याला अग्नीचाच आधार असतो. तेव्हा आपण मेणबत्ती पेटवतो, टॉर्च लावतो, दिवे लावतो किंवा पणत्या लावतो, कंदील लावतो. म्हणजे तेव्हा आपल्याला रात्री सूर्य नसताना सुद्धा अग्नीमुळे आपल्याला प्रकाश मिळतो, अग्नीमुळे आपल्याला ऊब मिळते. म्हणून रामदास स्वामींच्या मते सूर्या उपरी अग्निप्रवेश. सूर्यापासून त्यांनी ते सगळं हे ग्रहण केलेलं असतं आणि सूर्याच्या अपरोक्ष, सूर्य नसताना सुद्धा आपल्याला अग्नीची मदत होते. रात्रीच्या वेळेस, अंधाराच्या वेळेस अग्नीची मदत होते. अंत्यज गृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही लागिला. सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. इथे रामदास स्वामी म्हणतात की आपण कोणाच्याही घरून अग्नी आणू शकतो. याच्याकडून आणायचं नाही, त्याच्याकडून आणायचं नाही. आता फार पूर्वीच्या काळात दासबोध लिहिला गेला, तर तेव्हा काही ठिकाणचं पाणी पित नसत, अन्न ग्रहण करत नसत, परंतु तसा दोष अग्नीला नाहीये असं रामदास स्वामी म्हणत आहेत. कोणाच्याही घरातून अग्नी आणला तरी त्यामुळे दोष लागत नाही असे शास्त्र सुद्धा सांगत आहे. कारण अग्नी हा प्रत्येकाच्या घरामध्ये पवित्रच मानला जातो. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता होती सांग, अग्नितृप्त होता मग सुप्रसन्न होतो. अग्निहोत्र, आता काही काही घरांमध्ये अग्निहोत्र करायची रोज पद्धत असते. नाना प्रकारचे होम हवन यज्ञ केले जातात आणि हे सगळे अग्नीमुळेच यथासांग पार पडतात. अग्नीला आपण तृप्त केले असता अग्नी सुप्रसन्न होतो. देव दानव मानव अग्नी करता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे. देव मानव दानव यांचे सर्व व्यवहार अग्नीमुळेच चालत असतात. सर्व लोकांचे कल्याण हे अग्नीमुळेच होत असते. लग्ने करीती थोर थोर नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभती. रामदास स्वामींनी थोरा मोठ्यांच्या लग्न समारंभांचं त्या काळात हे लिहून सुद्धा, दासबोध लिहून सुद्धा वर्णन केलेलं आहे. थोरा मोठ्यांच्या लग्न समारंभात शोभेच्या दारूचे नाना प्रकार करतात. या जगात मोठमोठ्या यात्रा भरतात, मोठी मोठी प्रदर्शनं असतात आणि ह्या सगळ्या वेळी ही दारूनेच मिरवणुका निघतात. तर ह्या सर्व वेळीच दारूनेच त्यांना शोभा येते. दारू इथे म्हणजे जे दारूकाम केलं जातं, फटाके उडवले जातात किंवा शोभेच्या दारूचे जे विविध प्रकार असतात, त्याच्यामुळे ह्या सर्व समारंभांना शोभा येते. नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेविती, तेणे लोक आरोग्य होती वन्नी करिता. अनेक लोकांना अनेक प्रकारचे वेगवेगळे रोग होत असतात, तेव्हा औषधे सेवन करून, उष्ण औषधे सेवन करून अग्नीच्या साह्यामुळेच लोक परत आरोग्य मिळवतात. लोकांमध्ये जठराळ नळू सागरी आहे वडवा नळू, भूगोला बाहेर आवरणा नळू शिवनेत्री विद्युल्लता. लोकांमध्ये जठराग्नी असतो, म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पोटामध्ये जठराग्नी असतो. सागरामध्ये सुद्धा वडवा नळ आपण बघितलेलं आहे, सागरामध्ये सुद्धा वडवाग्नी असतो. भूगोलाच्या बाहेर, पृथ्वीच्या बाहेर आवरण नळ आहे, आवरण अग्नी असं आहे असं म्हटलेलं आहे. आणि शंकराच्या डोळ्यात सुद्धा वीजरूपी अग्नी आपल्याला दिसून येतो. कुपीपासून अग्नी होतो, उच्चदपर्णी अग्नी निघतो, काष्ठ मंथनी प्रगटतो चकमकेने. काचेच्या भिंगामधून, कुपीपासून, काचेचा भिंग सूर्यप्रकाशात धरलं कागदाच्या पुढे तर तो कागद जळतो. हा प्रयोग लहानपणी आपण केलेला आहे. काचेच्या भिंगापासून अग्नी निर्माण होतो,
तसाच तो उंच उंच आरशातूनही प्रगट होऊ शकतो. लाकडाई लाकडाच्या घर्षणाने दोन काटक्या जेव्हा गणेश याग वगैरे असतो तेव्हा जो अग्नी निर्माण करतात तो दोन काटक्या एकमेकांवर घासून जे घर्षणामुळे जी ठिणगी उडते त्यांनी तो अग्नी निर्माण करतात. त्यामुळे रामदास स्वामी म्हणतात की चराचरात अग्नी हा भरून राहिलेला आहे. प्रत्येक लाकडाच्या तुकड्यामध्ये सुद्धा तो आहे. आणि दोन लाकडे एकमेकांवर घर्षण केली असता चकमक त्याची जी चकमक होते त्यामुळेही अग्नी प्रकट होऊ शकतो. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रकट होये, आज्ञा सर्पे दग्ध होये गिरीकंदरे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी अग्नी आहे. कठीण घर्षणाने तो प्रगट होतो. आज्ञा सर्पामुळे, नावाचा एक सर्पाचा इथे उल्लेख आहे, त्याच्या मुखातून ज्वाला निघत असतात. आज्ञा सर्पामुळे गिरीकंदरात आगी लागून ती दग्ध होऊन जातात. जी वन असतात, कधी कधी आपण काही कोणीही न पेटवता सुद्धा घर्षण झाल्याने अग्नी लागलेला वनामध्ये, झाडांमध्ये किंवा जिथे घनदाट झाडी असते तिथे, किंवा सुकल्यानंतर जेव्हा पालापाचोळा पडलेला असतो आणि झाडं सुकून गेलेली असतात तेव्हा घर्षणामुळे तिथे अग्नी निर्माण होतो. अग्नीमुळेच नाना उपाय होतात किंवा नाना अपायही होऊ शकतात. म्हणून विवेकाची आवश्यकता आहे. विवेकाशिवाय सर्व निरर्थक आहे. आता विवेक इथे म्हणजे सारासार विचार बुद्धी. सारासार विचार करूनच प्रत्येक कर्म प्रत्येकाने करायचे आहे असे रामदास स्वामी सांगतात. अग्नीचा वापरही विवेकाने करायचा आहे. सारासार विचार बुद्धीनेच अग्नीचा वापर आपल्याला करायचा आहे. कारण अग्नी जसा आपल्याला उपयुक्त आहे तसाच अग्नीमुळे अपायही होऊ शकतो. म्हणून अग्नीचा वापर करताना सारासार विचार बुद्धी वापरावी. भूमंडळी लहान थोर सकळास वन्नीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होये. या पृथ्वी तलावर सर्व लहान मोठ्यांना अग्नीचाच आधार असतो आणि अग्नीच्या द्वारेच परमेश्वर संतुष्ट होतो. यज्ञ करतो आपण, होम करतो यज्ञ यागामध्ये, किंवा आपण आरती करताना सुद्धा निरांजन लावतो, धूप दीप जाळतो. म्हणजे अग्नीच्या द्वारेच परमेश्वर संतुष्ट होतो असं रामदास स्वामी म्हणत आहेत. म्हणजे परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सुद्धा अग्नीची जरूर आहे. ऐसा अग्नीचा महिमा बोलीजे तितुकी उणी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी अपुराच होईल. त्याला द्यायला योग्य अशी उपमाच नाही. अग्निपुरुषाचे हे महत्व उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे आणि अगाध होणार आहे. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व पक्षक त्याची थोरी काय म्हणून सांगावी. मनुष्य जिवंत असताना अग्नी त्याला विविध प्रकारे उपयोगी पडतो आणि मृत्यूनंतरही जे शव असते ते अग्नीच्याच हवाली करण्यात येते. अग्नी हा सर्व भक्षक आहे आणि त्याची महत्ता किंवा त्याची थोरवी काय वर्णन करावी. म्हणजे वर्णनातीत असे अग्नीचे उपयोग आहेत आणि वर्णनातीत अशी अग्नीची थोरवी आहे. तो सर्व सृष्टीचा संहार करतो. सकल सृष्टीचा संहार प्रलय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. तो सर्व सृष्टीचा संहार करू शकतो, सर्वांचा प्रलय करू शकतो, नष्ट करू शकतो सर्वाला. आणि पदार्थ मात्रापैकी काहीही शिल्लक उरत नाही. हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये ऍटम बॉम्ब टाकला होता तेव्हाची परिस्थिती कोणी वाचलं असेल किंवा फिल्म पाहिली असेल तर एका ऍटम बॉम्बमुळे सगळंच्या सगळं बेचिराख, काहीही उरत नाही. पदार्थ मात्रापैकी काहीही शिल्लक उरत नाही. असा हा अक्राळ विक्राळ रूप सुद्धा अग्नी घेऊ शकतो. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्वदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापाशी. लोक नाना प्रकारचे होम करत असतात, घरोघरी वैश्वदेव चालत असतात आणि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये देवापाशी दीपही सतत जळत असतात. दीपा आराधने निलांजने देव दववाळिले जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता. दीप आराधना, निरांजने इत्यादी अनेक प्रकारे देवाला लोक
ओवाळत असतात आणि आळवत असतात. अग्निदिव्य करून लोक खऱ्या खोट्यांची निवड परीक्षाही करत असतात. सीतेने अग्निदिव्य केले होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अग्नीतून तू जर खरा असशील तर तू अग्नीतून चालून दाखव, अशी अग्निदिव्य किंवा अग्निपरीक्षाही आपण वाचलेली आहे. आता काही कोणी करत असेल अग्निदिव्य असं वाटत नाही. पण पराकाष्ठेचे जर एखादी कठीणात कठीण परीक्षा, त्याला सुद्धा म्हणून आता अग्निपरीक्षा असेच म्हणतात. तर अग्निपरीक्षा करून लोक खऱ्या खोट्यांची निवड करतात. अष्टधा प्रकृती लोकतींनी सक्कळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदनी किती म्हणे बोलावा. सर्व प्रकृती अष्टधा, अष्ट प्रकृती ज्या आहेत अष्टांगाच्या सर्व, त्यात आणि तिन्ही लोक यांना अग्नी व्यापून राहिलेला आहे. अशा त्या अग्नीचे मी किती म्हणून वर्णन करू. अग्नीला चारी शृंगे त्रिपदी जात, दोन शिरे सप्त हात, ऐसे बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वेण. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 डोकी आणि 7 हात आहे, असा शास्त्रार्थ आहे. आणि हे सर्व प्रचितीशिवाय थोडेच सांगितले जाते. म्हणजे ह्याच्याही आपल्याला प्रचिती येऊ शकते आणि प्रचिती आल्याशिवाय शास्त्रार्थ हा निराधार ठरेल. म्हणजे शास्त्रामध्ये जे सांगितलेले आहे तेही सत्यच आहे, त्याचीही प्रचिती येत असते. ऐसा वन्नी उष्णमूर्ती, तो मी बोलिलो येथामती, न्यून्यपूर्ण क्षमा श्रोती केले केले पाहिजे. रामदासांसारखा श्रेष्ठातला श्रेष्ठ कवी म्हणूया आपण किंवा महात्मा म्हणूया, असं तो सुद्धा असं म्हणतोय की ऐसा वन्नी उष्णमूर्ती, अशा या उष्णमूर्ती अग्नीचे मी वर्णन यथामती केले आहे. यथामती म्हणजे मला जितकी बुद्धी आहे, मला जितकं आकलन आहे, त्याप्रमाणे मी अग्नीचं वर्णन केलं आहे. आणि यात जर काही कमी जास्त असेल तर मला श्रोत्यानो तुम्ही क्षमा करा, असंही रामदास स्वामी म्हणत आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपणा नाम समास 5वा समाप्त. आता समास 6वा बघूया. वायुस्तवन. पुढचा पंचमहाभूतांचे हे स्तवन आहे सर्व. तर वायूचे आता स्तवन केलेले आहे. धन्य धन्य वायुदेव, याचा विचित्रच स्वभाव, वायू करिता सकळ जीव वर्तती जनी. हा वायुदेव खरोखर धन्य आहे, पण त्याचा स्वभाव जरा विचित्र आहे. या असं रामदास स्वामी म्हणत आहेत. या वायूमुळेच या जगात सर्व जीव जगत असतात. आता सर्व ही जी पंचमहाभूतांचं वर्णन आहे किंवा पंचमहाभूत आहेत, त्यांच्या साह्यानेच जगामध्ये सर्व पृथ्वीवर सर्व जीव जगत असतात. वायू करता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायू करिता शरीरास चळण घडे. वायूमुळेच समस्त सृष्टीवरील जीवांना श्वासोश्वास करता येतो, विविध विद्यांचा अभ्यास करता येतो आणि वायूमुळेच शरीरास चलनवलन घडत असते. चलनवलन प्रसारण, निरोधन आणि आकोचन, प्राण अपान व्यान उदान समान वायू. चलन वलन प्रसारण निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूमुळे होते. चलनवलन आपली हालचाल, इकडे तिकडे जाणे फिरणे. प्रसारण म्हणजे सर्वत्र किंवा एखादी छोटी प्रसार प्रसार होतो गोष्टीचा, किंवा छोटी गोष्ट असेल तिचे प्रसारण होते, ती मोठी होते, किंवा ती आकुंचनही पाहू शकते. हे सर्व वायूमुळे होते. शरीरामध्ये सुद्धा 5 प्रकारचे वायू आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे जे मुख्य शरीराचे पंचप्राण आहेत ते सुद्धा वायूच्या रूपानेच शरीरात असतात. आपण पाहिलेलं आहे प्राणवायू, की ज्याच्यामुळे आपलं जीवनच अशक्य होईल. प्राणवायू तर सर्व सजीवांना अतिशय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे अपान वायू असतो, व्यान वायू, उदान वायू, समान वायू, हे सगळे वायू शरीरामध्ये असतात आणि ते घेऊनच मनुष्य वावरत असतो. त्याच्याशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. नाग कुर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो, ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असती. नाग, कुर्म, देवदत्त, धनंजय आणि कुर्कल हे 5 उपप्रमाण आहेत, उपप्राण आहेत. पहिले प्राण झाले, हे उपप्राण आहेत. आणि अशा रीतीने वायूचे स्वभाव उदंड आहेत.
आपण मोजू सुद्धा शकणार नाही, किंवा भरपूर असे वायूचे स्वभाव आहेत. म्हणजे वायू वायूची रूप आहेत ही वेगवेगळी. वायो ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथुनी पिंडी प्रगटला नाना गुडे. आता प्रथम वायू हा ब्रह्मांडामध्ये प्रगट झाला आणि तेथे त्यांनी ब्रह्मादी अनेक देवता त्यांनी निर्माण केल्या. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडामध्ये प्रगटला. स्वर्गलोकी सकळ देव तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे. स्वर्गलोकातील सर्व देव तसेच सर्व पुरुष, सर्व दानव, मृत्यूलोकातील मानव आणि इतर प्रख्यात राजे, ही सर्व वाऱ्यामुळेच, त्यांच्यामध्ये प्राणवायू किंवा पंचप्राण त्यांच्यामध्ये जे आहेत वायूच्या स्वरूपामध्ये, त्याच्यामुळेच हे सर्व जीवित आहेत. नरदेही नाना भेदे अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती. नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर जलचर प्राणी, हे सगळे ह्या वायूमुळेच आनंदात क्रीडा करत असतात. प्रत्येक जो जन्मलेला आहे किंवा प्रत्येक जो जीव आहे त्याच्यामध्ये जीव कशामुळे आहे तर प्राणवायूमुळे आहे. म्हणजे वायूमुळेच हे सर्व आज ह्या सर्वांचे अस्तित्व आहे. या सर्वांमध्ये वायू खेळत असतो. सर्व पक्ष्यांचे समुदायही वायूमुळेच उडत असतात, हालचाल करत असतात आणि आगीचे लोळही वायूमुळेच उठत असतात. वायू मेघाचे भरण भरी, सर्वेच सवेच पिटुनी परते सारी. वायू ऐसी कारभारी दुसरा नाही. वायूच मेघांना आकाशात भरतो. आपण बघितलेलं आहे की आधी पाणी जे असतं ते उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते, वायू होतो त्याचा तयार, आणि मग तो वरती जातो आणि त्याच्यामुळे मेघांमध्ये परत पाणी येते. तर वायूच मेघांना आकाशात भरतो आणि नंतर स्वतःच त्यांना झोडपून काढतो, सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्याच्यामुळे पाऊस पडतो परत. तर वायूसारखा कारभारी दुसरा कोणीच नाही, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. परी ते आत्मयाची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परिव्यापकपणे या समर्था तुलना नाही. शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत असतो, त्याच्या इच्छेनुसार वागत असतो. पण बाहेरील वायू मात्र व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नसते. आता शरीरामध्ये जे पंचप्राण किंवा जे 5 वायू आहेत ते रामदास स्वामी म्हणतात की जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या अंकित तो असतो आणि आत्मा म्हणेल त्याप्रमाणे त्याला वागावे लागते. पण जो बाहेर आहे, शरीराच्या बाहेर जो वायू आहे तो व्यापक असतो, सर्वत्र संचार करत असतो आणि त्यामुळे त्याच्या सामर्थ्याला कोणीही अडवू शकत नाही आणि त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नसते. पर्वतांच्या शिखरा वाचून मेघांच्या दाट फौजा लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्रित करितात. वायूच्या बळानेच मेघ गर्जना करू लागतात, विजा तडतडू लागतात आणि पर्जन्यवृष्टी होते. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा, ये ब्रह्मांडी नाना कळा वायो करिता. या ब्रह्मांडातील चंद्र सूर्य नक्षत्रमाला ग्रहमंडले मेघमाला इत्यादी नाना प्रकार इत्यादी नाना कळा ह्या वायूमुळेच होतात. सर्वत्र बघितलेलं आहे आपण हॅलोजन, किंवा आता सर्वत्र पृथ्वीच्या भोवती सुद्धा वातावरणामध्ये सुद्धा वायूच भरून राहिलेला आहे. चंद्र सूर्य नक्षत्रमाला सगळी ग्रहमंडले याच्यामध्ये वायूच असतो. त्यामुळे ह्या वायूंचे अनेक नाना प्रकार आहेत आणि इतका तो सामर्थ्यवान आहे की तो अनेक आपल्या कला वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना, तैसे हे बेचांड नाना केवी कळे. वायूमुळे सर्व पंचमहाभूत एकवटली जातात, ती वेगळी निवडून काढता येत नाहीत. वायूमुळेच पंचमहाभूतांचे मिश्रण झालेले असते, ते वेगळे होऊ शकत नाही. याप्रमाणे हा सगळा गुंता वायूमुळे झालेला असतो. तो कसा कळणार? वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरा सरीसे पडती. मोठा सोसाट्याचा वारा सुटला की गारा पडू लागतात आणि त्या पाण्याबरोबर अनेक जीवही पडू लागतात. वायुरूपे कमळकळा तोची आधार जळा, तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले.
कमळाला जसा देठाचा आधार असतो तसा जल, भूगोल आणि शेष इत्यादींना हा वायूचाच आधार असतो. महाकुरुमाचे शरीर भले मोठे, महाकुरुमाचे शरीर भले, नेणो ब्रह्मांड पालथे घातले, एवढे शरीर ते राहिले वायोचीने. त्यांनी दासबोधामध्ये रामदास स्वामींनी या श्लोकात असं म्हटलंय की महाकुरुम जो आहे, पृथ्वीला तोलून धरणारा एक कुरुम आहे, कासव असं म्हटलेलं आहे. आणि त्याचे जे भले मोठे शरीर असते ते वायू त्याने शोषून घेतल्यामुळेच झालेले आहे. आणि त्याच्याकडे पाहिले की ब्रह्मांडच जणू पालथे घालून झोपलेले आहे की काय, पालथे पडून झोपलेले आहे काय असे वाटते. आणि हे त्याचे एवढे मोठे प्रचंड असे शरीर हे वायूमुळेच राहते. वारा हे आपुले दंती पृथ्वी धरिली होती, वराहाने आपल्या दाढांवर पृथ्वी धारण केली होती. वराह रूपामध्ये विष्णूचे जे अवतार आहेत त्याच्यात वराह अवतारामध्ये आपण चित्र बघितलं असेल, दाढांवरती त्यांनी पृथ्वीचा गोल संपूर्ण धरलेला आहे असं दाखवलेलं आहे. तर वराहाने आपल्या दाढांवर पृथ्वी धारण केली होती. तर अख्खी पृथ्वी धारण करण्याची शक्ती त्याला कुठून आलेली आहे? तर रामदास स्वामी म्हणतात की वायूनेच, त्याला वायूच्या बळानेच त्याला एवढी शक्ती लाभली. ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर, वायो स्वरूप विचार विवेके जाणती. ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा स्वतः जगदीश्वर हे सर्व वायू स्वरूपच असतात, हा विचार विवेकी जाणतात. विवेकी म्हणजे ज्यांना सारासार विचार बुद्धिशक्ती असते, ते विचार करून त्यांना समजून जातं की ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा स्वतः जगदीश्वर हे सर्व वायू स्वरूपच असतात. 33 कोटी सुरवर 88 सहस्र ऋषीश्वर, सिद्ध योगी भारंभार वायो करिता. 33 कोटी देव, 88,000 ऋषीश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी हे सर्व वायुरूपच असतात. म्हणजे जे जे कोणी शरीर धारण करून ह्या पृथ्वीवरती आहे, जीवित स्वरूपात आढळते, ते सर्व वायूमुळेच आहे. सर्व पंचप्राणामुळेच ते जिवंत राहू शकतात. आणि कोणीही असू दे, हे सर्व वायूमुळेच असतात. प्राणवायू सर्वांना लागतो आणि हे सर्व वायूमुळेच असतात. नवकोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी, औट कोटी भूतकाटिनी वायुरूपे. नवकोटी कात्यायनी वेगवेगळ्या देव्या, किंवा 56 कोटी वेगवेगळ्या चामुंडा, आणि 3.5 कोटी भूतयोनी हे सर्व वायुरूपच असतात. भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीव नेणो किती भूमंडळी. भूत दैवत वेगवेगळ्या नाना शक्ती यांचे देह वायुरूपच असतात. आपण फिल्म मध्ये किंवा याच्यामध्ये पाहिलेलं आहे, भूत दाखवतात म्हणजे असा वायूचं असं काहीतरी आकार येतो, नाहीसा होतो. म्हणजे भूते दैवते नाना शक्ती यांचे देह सुद्धा वायुरूप असतात. आणि या भूमंडळावर असेच कितीतरी वायुरूपी वायुस्वरूप जीव आहेत, ते कोणाला माहिती. पिंडी ब्रह्मांडी पुरवला बाहेर कंचुकास गेला, सकाळा ठाई पुरवला समर्थ वायू. तो पिंडामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे, सर्वत्र तो भरून राहिलेला आहे. आणि सर्वत्र भरून सुद्धा तो उरतो. आणि पृथ्वीला बाहेरून आवरण सुद्धा वायूचेच आहे. बघा, पिंडी ब्रह्मांडी पुरून वायू बाहेरून आवरण करण्यास गेलेला आहे. असा हा वायू अमर्याद आहे आणि सर्व गोष्टी करण्यासाठी समर्थ असून सर्वांठाई पुरूनही तो उरलेला आहे. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे. अशा या समर्थ वायूचा पुत्र कोण आहे? हनुमान आहे. त्या हनुमंताचे तन मन रामाच्या सेवेतच आणि स्मरणातच लागलेले आहे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्र्यास नाही भेद, म्हणून दोघेही अभेद पुरुषार्थाविषयी. हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून पिता पुत्रात काहीच भेद नाही, दोघेही अगदी सारखेच आहेत, हनुमंत आणि वायू पवन. म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीतही दोघेही समानच आहेत. हनुमंताच बोली जे प्राणनाथ, येणे गुणी हा समर्थ, प्राणे विण सकळ व्यर्थ होत जाते. हनुमंताला प्राणनाथ असे म्हणतात, त्यावरून त्याचे सामर्थ्य किती आहे हे कळून येते. एक प्राण नसेल तर सर्व व्यर्थच जाते.
पूर्वी सूर्यबिंब ग्रासण्यास गेला असताना हनुमानाला इंद्राचे वज्र लागून मूर्छा आली. हनुमंत मारुती जन्म झाल्या झाल्या अगदी पाटे पाटे त्याचा जन्म झाला आणि त्याने ते आकाशात उदित होताना तो लालभडक सूर्याचा गोळा बघितला. तर ते काय आहे म्हणून त्याला ग्रासण्यासाठी हनुमंत गेला असताना हनुमंताला इंद्राचे वर्ज लागून मूर्छा आली होती. तेव्हा हनुमंताचा मृत्यूच ओढवला असता, पण वायूने सर्वांच्या प्राणांचा निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणांत अवस्था झाली. म्हणजे तेव्हा इंद्राचे वज्र हनुमानाला लागले होते, तेव्हा जो तो सूर्यबिंब पकडायला गेला होता तेव्हा. तर तेव्हा खरं म्हणजे हनुमंताचा मृत्यूच ओढवला असता, पण वायूने काय केले, सर्वांच्या प्राणांचा निरोध केला, सर्वांचे प्राण धरून ठेवले, निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणांत अवस्था झाली. देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन आणि वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. तेव्हा सर्व देवांनी वायूचे मिळून स्तवन केले आणि आम्हाला मोकळे सोड, आम्हाला श्वास घेऊ दे, आम्हाला जगू दे असे वायूचे स्तवन केले आणि मग वायूने प्रसन्न होऊन सर्वांना मोकळे केले. म्हणून प्रतपी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले. तेव्हा मग सर्व देवांनी संतुष्ट होऊन हनुमंताला अनेक वर दिले. म्हणून असा हा थोर प्रतापी हनुमंत म्हणजे ईश्वराचा जणू अवतारच आहे. सर्व देव थक्क होऊन त्याचा पुरुषार्थ बघतच राहिले. देव कारागृही होते. देव जेव्हा रावणाच्या कारागृहात होते, हनुमंते देखिले अवचिते, ते हनुमंताने पाहिले आणि त्याने तेथे जाऊन अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून त्यांची विटंबना केली आणि त्यांना लंकेभोवती फेकून दिले. उसने घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पृच्छ्केत्यांचे आश्चर्य वाटे. रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने चांगलेच उट्टे काढले. रावणाची लंका जाळली ते तर आपल्याला माहितीच आहे. त्याने राक्षसांची पाळेमुळे खणून काढली आणि पृच्छकेतूच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. हनुमंताला पुच्छकेतू असेही म्हटलेले आहे आणि या पुच्छकेतूच्या पराक्रमाचे खूपच मोठे आश्चर्य आणि कौतुक आम्हाला वाटते. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे. रावण सिंहासनावर बसला असताना हनुमंत प्रत्यक्ष तेथे गेला आणि त्याला ठोसे मारले. लंकेमध्ये त्याने निरोध केला, वायू अडवून धरला, तसेच पाणीही अडवून धरले, त्यामुळे तेथे पाणी मिळेनासे झाले. देवाचा आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. त्याचा तो मोठा पराक्रम पाहून देवांना वायूचा खूपच आधार वाटला आणि त्यांनी मनामध्ये रामाला आळवणे सुरू केले. दैत्य अवघे संहारिले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. तेव्हा त्यांनी सर्व दैत्यांचा संहार केला. त्यांनी म्हणजे रामाने सर्व दैत्यांचा संहार केला. देवांना तात्काळ कैदेतून सोडवले गेले आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणी मात्रांना सुखी केले गेले. इति दासबोधे गुरुशिष्य संवादे वायुस्तवन निरूपणानाम समास 6वा समाप्त. आता 7वा समास काय म्हणतोय ते बघूया. महाअद्भुत निरूपण. या पंचमहाभूतांचा जे आता आपण सगळ्यांचं वेगवेगळ्या समासामध्ये त्याची महत्ती बघितली. अग्नी, सूर्य, पृथ्वी, वायू, पाणी, ह्याचे सर्वांचं महत्व आपण बघितलं. आता त्यांचं एकत्र असं निरूपण ह्या समासामध्ये केलेलं आढळतं. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. पृथ्वीचे मूळ कोण आहे तर जीवन म्हणजे पाणी आहे. आधी सर्वत्र पाणी होते, मग ते आकसून आपण वरती बघितलं, निरोध झाल्यामुळे, अग्नीने निरोध केल्यामुळे थोडीशी पृथ्वी उत्पन्न झाली. पाण्याचे मूळ अग्नी आहे, अग्नीचे मूळ वायू आहे, त्याचे निरूपण आपण पूर्वी बघितलेच आहे. पाण्याचे मूळ अग्नी, आता बघा आपण हे उदाहरण बघितलेलं आहे की जे पाणी असतं, जलाशय असतं, त्याच्यामुळे सूर्याचा ताप, सूर्याची किरणे किंवा अग्नी तो त्याच्यावर पडल्यामुळे त्याचं वायूत रूपांतर होतं. म्हणजे
तो वायू मग वरती जातो, मग तो ढगात जातो आणि पुन्हा पाणी परसतं. म्हणजे हे ते सगळे एकमेकात असे गुंतलेली आहेत सगळी पंचमहाभूत. पाण्याचे वायू कशामुळे होतो? अग्नीमुळे होतो. मग नंतर तो वर जातो आणि पुन्हा तो त्याचे जलात रूपांतर करतो. जल परत खाली येतं आणि पडतं, पुन्हा त्याचं पाणी होतं. पुन्हा त्या पाण्याचं सूर्याच्या अग्नीमुळे पुन्हा वायूत रूपांतर होतं. असे ते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. आता एका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचल सकळांमध्ये. आता वायूचे मूळ जो अंतरात्मा आहे, वायूचं मूळ कोण आहे? पंचप्राण. आपण 5 प्रकारचे वायू शरीरामध्ये असतात, प्राण असतात. पंचप्राण वायूच्या रूपामध्ये असतात, ते बघितलं आहे. तर हा जो आत्मा आहे तो जीवित कशामुळे राहतो? तर वायूमुळे, प्राणवायूमुळे. तर वायूचे मूळ कोण आहे? अंतरात्मा. हा अंतरात्मा सर्वांमध्येच व्याप्त असून तो अत्यंत चंचल आहे. चंचळ म्हटलेलं आहे. चंचल आहे. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊनी बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीशी. तो येतो जातो पण दिसत नाही, जराही तो स्थिर होऊन बसत नाही. वेद आणि श्रुतीही त्याच्या रूपासंबंधी अनुमान करू शकत नाहीत. कसा आहे हा अंतरात्मा? येत असतो, जात असतो, पण तो कोणालाही दिसत नाही आणि जराही तो स्थिर होऊन एके ठिकाणी बसू शकत नाही. वेद आणि श्रुतीही त्याच्या रूपासंबंधी, वेदांमध्ये आणि स्मृती पुराणांमध्येही त्याचे रूप, आत्म्याचे रूप कसे असेल ह्याचे अनुमान कोणीच करू शकत नाही. मूळ परब्रह्माच्या ठिकाणी जे आद्य स्फुरण तेच अंतरात्म्याचे लक्षण आहे. रामदास स्वामी या 4थ्या श्लोकामध्ये म्हणत आहेत की मुळींचे स्फुरण तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. मूळ परब्रह्माच्या ठिकाणी तो आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, ब्रह्म आहे, छोट ब्रह्माचा अंश आहे, त्याला आपण आत्मा म्हणतो. बाहेर जो आहे तो परमात्मा किंवा परब्रह्माच्या इथे परमात्मा असतो. आणि ते जे स्फुरण, ते जे स्फुरतो तिथे, तिथे जे स्फुल्लिंग प्रकट होते, तेच अंतरात्म्याचे लक्षण आहे. यालाच जगदीश्वर असेही म्हणतात. आणि त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण प्रकट झाले आहेत. त्रिगुणापासून झाली भूते, पावली षष्टदशते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे. या त्रिगुणांपासूनच पुढे पंचमहाभूते स्पष्ट दशेला आली. आणि विवेकाने म्हणजे ज्याला सारासार विचार बुद्धी आहे, तो विचार करूनच प्रत्येकाने ह्या पंचमहाभूतांचे स्वरूप जाणून घ्यावे. आणि पहिल्या दशकांमध्ये आपण पंचमहाभूत कशा रूपामध्ये आहेत ते आपण बघितलेले आहे. त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतांमध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही. पंचमहाभूतांमध्ये आकाश हे 4 महाभूतांपेक्षा विशेष महत्वपूर्ण आहे, कारण त्याच्या प्रकाशामुळे सर्व काही प्रकाशित होते. आता इथे आकाश म्हणजे परत आपण सूर्य आकाशात असतो म्हणून ते आकाश हा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्या प्रकाशामुळे सर्व काही प्रकाशित होते. एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. एक विष्णू महद्भूत असे म्हटले जाते, परंतु विचार करण्याची शक्ती ज्याला आहे, विवेकानेच त्याची प्रचिती घेतली पाहिजे. सगळ्यांना त्याची प्रचिती घेता येणार नाही. महद्भूत, महान असे भूत म्हणजे विष्णूला त्यांनी दासभूतामध्ये महद्भूत असे म्हटलेले आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो महाअद्भुत असं हे आहे सर्व. आणि ज्याला सारासार विचार करण्याची बुद्धी आहे किंवा जो विचार करू शकतो तो ह्याची प्रचिती घेऊ शकतो. विस्तारे बोलिली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते विवरून पाहता येते प्रत्ययासी. सर्व भूतांचे विस्ताराने वर्णन आपण वरती केलेलेच आहे. त्या भूतांमध्ये सर्वात ते व्यापक आहे म्हणजे आत्मास्वरूप किंवा विष्णुरूप हे सर्व पंचमहाभूतांमध्ये व्यापक आहे. याचा प्रत्ययही आपल्याला विचारानेच येतो, विवेकानेच. याचा सर्वांना तो प्रत्यय येऊ शकत नाही. आपण समजून घ्यायचं असतं
तर ज्याच्याकडे विवेक आहे आणि विचारशक्ती आहे त्याला हे सर्व कळू शकेल. आत्म्याच्या चपळपणामुळे वायोते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे. अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायूही त्याच्या चंचलपणा पुढे कमी पडतो. आत्म्याच्या चंचलपणाची रोकडी प्रचिती ही आपण नीट समजून घ्यावी. रोकडी म्हणजे त्याला काहीतरी हे पाहिजे, साक्षीदार पाहिजे, म्हणजे किंवा आपल्याला त्याची प्रचिती आली पाहिजे. रोकडी रोखठोक प्रचिती ही आपण नीट समजून घेतली पाहिजे. वायू चपळ असतो, इथून तिथे क्षणार्धात जाऊ शकतो. वायूपेक्षाही मन सर्वात जास्त, अंतरात्मा हा जो मनामध्ये वसलेला आहे तो वायूहूनही चपळ असतो. आता बघा, इथे बसूनही आपण दुसऱ्या देशात, लांब देशामध्ये ते मन जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी म्हटलेले आहे की जो प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंतरात्मा जो वसलेला आहे तो वायूपेक्षाही चपळ आहे आणि तो कुठेही कसेही संचार करू शकतो. ह्याची प्रचिती किंवा ह्याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या परीने घ्यावा, किंवा घेतलाच असेल तुम्ही. आपण इथे एके ठिकाणी बसलेलो असतो पण आपलं मन कुठे 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 लांब भटकून येतो. आपली मुलं बाळ कुठे परदेशात असतात, इकडे तिकडे असतात, आई वडील असतात. तिथपर्यंत क्षणार्धात आपलं मन जातं, क्षणार्धात परत येतं. ते वायू म्हणजे तो अंतरात्मा अतिशय चंचल आहे, अतिशय चपळ आहे आणि वायूपेक्षाही तो जास्त वेगवान आणि चपळ आहे. याची प्रचिती प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे घ्यावी, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्त रूपे विचारनाना पाहून सोडी. आत्म्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही. परमात्मा जो आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे तोच सर्व शरीराचे हालचाली म्हणा, किंवा जो जीवात्मा आहे तो आपण जिवंत आहे तोपर्यंत जीवात्मा आहे, मृत्यू आल्यानंतर आत्मा सोडून जातो शरीर. म्हणजे आत्म्याशिवाय कुठलेही काम आपण करू शकत नाही. तो अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळे तो दिसत नाही, आढळत नाही, पण तोच गुप्त रूपाने नाना प्रकारे विचार करत असतो आणि आपले सर्व जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सर्व ज्या क्रिया आहेत, आपले सर्व मनोविकार, आपले सगळ्या आपण जे जे काय काय करतो, आपले सगळे अनुभव, हे सगळं त्या आत्म्यामुळेच आपल्याला येत असतं. आत्मा सोडून गेला की शरीर म्हणजे काहीही शरीर करू शकणार नाही. निष्प्राण शरीर असं म्हटलेलं आहे. निष्प्राण शरीर काही करू शकतं का? नाही. म्हणजे जे आपले आता ज्ञान घेतो, ऐकतो, वाचतो, खातो, पितो, ते सगळं आपल्या अंतरात्म्याच्या शक्तीमुळेच शक्य आहे. आणि तो अतिशय सूक्ष्म असतो आणि तो कोणालाही दिसू शकत नाही, पण तो असतो तिथे. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी वेळासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. अंतरात्मा पिंडी ते ब्रह्मांडी आपण बघितलेलं आहे. अंतरात्मा प्रत्येक सजीवाच्या शरीरात आतमध्ये वसलेला आहे. तसाच तो बाहेर ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहे. अंतरात्मा पिंड आणि ब्रह्मांडाला आतून बाहेरून सर्वत्र व्यापून राहिलेला असतो. वेगवेगळ्या शरीरात तोच विलसत असतो, नाना शरीरामध्ये तो असतो. विवेकी पुरुषांना जगदांतरी त्याचा प्रत्यय येतो. आणि विवेकी पुरुषांना, ज्यांनी तपसाधना केली असेल किंवा जे विचार करू शकतात, जे त्याला ओळखू शकतात, त्यांनाच मात्र आत्मा दिसतो आणि आत्म्याचा प्रत्यय येतो. आत्म्याविणे देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टधा प्रकृतींच्या व्यक्ती रूपासी आल्या. अंतरात्म्याशिवाय देह चालू शकेल असे कल्पांतीही घडू शकत नाही. एखाद्या मनुष्यामध्ये किंवा एखाद्या सजीवामध्ये आत्मा नाहीये, आत्मा त्याला सोडून गेलेला आहे, तरी सुद्धा तो देह चालतोय, तरी सुद्धा देह खातोय, पितोय, उठतोय, बसतोय, असं पाहिलंय का कोणी? असं शक्य आहे का? तर असे कल्पांतीही, कितीही कल्पना केल्या तरी हे काही शक्य नाही. अष्टधा प्रकृतीतील घटक, ह्या जी प्रकृती आहे अष्टावधानी, त्यातील घटक पंचमहाभूते आणि त्रिगुण, रजतम आणि वायू वगैरे, ते त्रिगुण ते आत्म्यामुळेच व्यक्त झालेले असतात. म्हणजेच हे आत्मा एकदा सोडून गेला
की ह्या सगळ्याचा शरीराला काहीच उपयोग नसतो. पंचमहाभूते जी असतात बाहेर, पण ते त्याचा उपयोग शरीर करून घेऊ शकत नाहीत. पंचप्राण निघून जातात. पंचप्राण निघून गेले असाही शब्दप्रयोग मृत व्यक्तीच्या बाबतीत करतात. आणि एकदा अंतरात्मा निघून गेला, शरीर सोडून गेला, की कोणीही काहीही करू शकत नाही. मुळापासून शेवटेवरी, मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही अंतरात्माच करत असतो. निर्विकारी परब्रह्म हे आत्म्याच्या पलीकडील आहे. आणि आत्मा सोडून गेला की जे बाहेर ब्रह्मांडामध्ये जे परब्रह्म आहे, हे आत्म्याच्याही पलीकडील गोष्ट आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे पिंड सोडला आत्म्याने की ते ब्रह्मांडात जाऊन विलीन होतो, आणि ते आत्म्यापेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगतो, देहात्मयोगे. आता आत्मा शरीरामध्ये वस्ती करतो, शरीरामध्ये असतो, शरीरात राहतो. आत्म्याला आपले सर्व आविष्कार दाखवण्यासाठी शरीराची जरूर असते, म्हणून आत्मा हा शरीराच्या ठिकाणी राहतो. आणि तो सर्व इंद्रिय, जी पंचेंद्रिय आहेत, त्याला तो चेतावणी देतो. आणि त्या पंचेंद्रियामार्फत सर्व सुखे शरीराला जी उपभोगण्यासारखी असतात, ती सर्व सुखे इंद्रियांमुळे, पंचेंद्रियामुळे आपण भोगू शकतो. पण त्याला चेतना देणारा कोण असतो? प्रत्येकाच्या शरीरात जो आत्मा असतो तोच असतो. तसेच देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगानेच मनुष्याला नाना सुख भोगता येतात, तसेच त्याच्या वाट्याला अनेक दुःखही येतात. देहामध्ये आत्मा जातो, बाहेर आपण बघितलंय ब्रह्मांडामध्ये परमात्मा असतोच, पण जोपर्यंत त्याला शरीर मिळत नाही, त्याचा एक सूक्ष्म अंश म्हणजे आत्मा, तो आत्म्याला जेव्हा शरीर मिळत नाही, जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही, ना सुख ना दुःख ना काही, तो कसलेही उपभोग घेऊ शकत नाही. म्हणजे इथे दासबोध म्हणतात, दासबोधामध्ये स्वामी म्हणतात की आत्मा शरीराच्या ठिकाणी राहतो, आणि म्हणूनच तो नाना सुख आणि दुःखे यांचा उपभोग घेऊ शकतो. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, ह्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखावा. आता प्रत्येक या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतायत विवेके ओळखावा. ज्याला सारासार विचार बुद्धी आहे, जो विचार करू शकतो, आणि जो हे अंतर्ज्ञान ओळखू शकतो, इतकं ज्याचं जप तप झालेलं आहे, जो अंतरात्मा बघू शकतो, त्यालाच याची प्रचिती येईल. तर असं तर तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या, आणि मग ह्या आत्म्याची सर्व प्रचिती तुम्ही घेऊ शकता. बघा, हे ब्रह्मांड 7 आवरणांनी युक्त आहे, आणि त्यातच सप्त आवरणांनी युक्त असा पिंड असतो. त्या पिंडामध्ये जो श्रेष्ठ असा आत्मा वसलेला आहे, आणि त्याची अनुभूती विवेकी माणूसच घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण जर योग्य उपासनेच्या मार्गावर गेलो आणि उपासना केली, तर आपण आत्म्याला बघू शकू, नाहीतर तो कोणीही आत्म्याला बघू शकत नाही. सर्वत्र आत्मा आहे, प्रत्येक सजीवाच्या मनामध्ये, शरीरामध्ये तो सूक्ष्म रूपामध्ये दडून बसलेला आहे. शरीराच्या बाहेर ब्रह्मांडामध्ये आत्मा आहे, परंतु आपली तेवढी साधना नसल्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. तर त्या पिंडांमध्ये जो श्रेष्ठ असा तो आत्मा असतो, तो विवेकाने जाणून घ्यावा. तो तुम्ही तेवढी सिद्धी प्राप्त करून घ्या, आणि मग तुम्ही त्याची प्रचिती घेऊ शकता. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृदू शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. आत्मा काय करतो? शब्द ऐकतो. पंचेंद्रिय जी आहेत, तर शब्द ऐकतो, त्याचा अर्थ त्याला समजतो बुद्धीमुळे, त्यावर तो प्रत्युत्तर देऊ शकतो वाचेमुळे. त्वचेच्या योगाने तो कठीण, मद, तसेच शीत आणि उष्ण हेही जाणतो. म्हणजे त्वचेला स्पर्श ज्ञान होते, आणि त्याच्यामुळे तो कठीण, मृदू, शीत, उष्ण हे प्रकार वेगवेगळे जाणू शकतो. हे कसे तो हे सर्व आपल्याला का कळते त्वचेला आपल्या? तर आत्मा शरीरात असतो म्हणून कळते. आत्मा देह सोडून गेला की हे मृत माणसाला हे काही कळेल का? नाही. तर आत्मा हेच सर्वांचे लक्षण आहे. आणि मनुष्य जन्म जो आहे त्याचं सार्थक त्याच्या आत्मा जोपर्यंत आहे त्याच्यामध्ये, त्यामुळेच होतं. नाहीतर त्या आत्मा एकदा सोडून गेला आणि तो बाहेर एकदा परमात्मा परब्रह्मामध्ये विलीन झाला,
की हे काहीही आपण समजू शकणार नाही. नेत्री बघा, नेत्री भरोनी पदार्थ पाहणे. पंचेंद्रियांची कामं बघा, नेत्रामुळे आपण बघू शकतो. नाना पदार्थ नेत्रामध्ये भरून राहून नाना पदार्थ पाहतो. आत्मा हा नेत्रामध्ये जातो आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, त्यांची परीक्षा करतो आणि मनामध्ये त्यातील श्रेष्ठ कनिष्ठही समजतो. एवढा आत्म्याची शक्ती आहे बघा. नेत्रामध्ये भरतो, विविध पदार्थ पाहतो, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोणता हितकारक आहे, उपकारक आहे, कोणता चांगला नाही, ही परीक्षाही आत्माच करतो. आणि श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हा भेदही आत्माच जाणू शकतो. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी भेद जाणे. नेत्रामध्ये बसलेला आत्मा काय काय बघू शकतो किंवा काय काय ठरवू शकतो. क्रूर दृष्टी कोणाची आहे, कोणाला राग आलेला आहे, सौम्य दृष्टी कोणाची आहे, कपटाने कोण वागत आहे, कोण कृपा करत आहे, या नाना प्रकारच्या दृष्टींमधील भेदही फक्त आत्मा जाणू शकतो. जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडून जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते विशद करुनी बोले. आता बघा, पंचेंद्रियांपैकी जिभेत गेला तो. जिभेमध्ये राहून तो नाना प्रकारच्या चवींमधील भेद जाणू शकतो. आणि जे जे तो जाणतो ते स्पष्ट करून सांगूही शकतो, तो बोलू शकतो, ऐकू शकतो, बघू शकतो, चांगले वाईट याचा भेदाभेद करू शकतो. हे सर्व आत्म्यामुळेच घडत असते. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ घाणेंद्रिय जाणे. नाकात गेला तो, आता पंचेंद्रिय आहेत ना, घाणेंद्रियांच्या योगाने तो उत्तम अन्नाचा सुंदर वास घेऊ शकतो, नाना प्रकारचे सुगंध घेऊ शकतो, नाना फळांचे फुलांचे वेगवेगळे गंध तो जाणू शकतो. आपण डोळे बंद केले आणि आपल्या पुढे कोणी गुलाबाचं फूल आणलं, बकुळीचं आणलं, तर आपण डोळे बंद असताना सुद्धा आपण नाकामुळे हे बकुळीचं फूल आहे किंवा हे गुलाबाचं आहे असं ओळखू शकतो, हे मोगऱ्याचं आहे. ते कशामुळे? तर आत्मा घाणेंद्रियांच्या जागी जाऊन बसतो आणि आपल्याला ह्याचे ज्ञान करून देतो. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिय पाणी इंद्रिय देणे घेणे, पादेंद्रिय येणे जाणे सर्व काळ. जिभेने स्वाद घेणे, जिभेने बोलणे, हाताने पदार्थ घेणे, गिळणे, खाणे, पायानी आपण चालणे, येतो जातो, या सर्व क्रिया शरीरामध्ये असलेल्या आत्माच घडवून आणत असतो. शिस्नेंद्रिये सुरतभोग, गुदेंद्रिये मळोत्सर्ग, मने करुनी सकळ सांग, कल्पोनी पाहे. आत्मा आहे, त्यामुळेच आपण जननेंद्रियांनी कामभोग घेऊ शकतो आणि मलमूत्राचे उच्चरण सुद्धा जी त्याच्यासाठी इंद्रिये आहेत, गद इंद्रियांनी, त्याच्यामुळे करू शकतो. मनाने सर्व प्रकारच्या कल्पना आपण करू शकतो. हे सर्व कशामुळे शक्य आहे? आत्म्यामुळे शक्य आहे. एकदा आत्मा शरीराला सोडून गेला की यापैकी काहीही करणे शक्य नाही आणि म्हणूनच तेव्हा मनुष्य मृत झाला असे समजतात आणि आपापल्या धर्माप्रमाणे त्या मृत शरीराची विल्हेवाट लावतात. ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही. असे परोपरीचे व्यापार, असे परोपरीची कामं, परोपरीच्या किमया संपूर्ण त्रिभुवनामध्ये एकटा आत्मा करीत असतो. त्यामुळे त्याची थोरवी वर्णन करायला दुसरा काहीच नाही, दुसरे काहीच नाही. त्यावेळी दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोपा आत्मयाचा न भूतो न भविष्यती. त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच, तर त्याची थोरवी काय वर्णावी? आत्मा एकमेव आहे की जो हे सर्व घडवून आणत आहे, दुसरा कोणीच नाहीये. अंतरात्म्याचा व्याप आणि त्याची कार्यशक्ती ही पूर्वी कधी झालेली नाही आणि पुढेही होणार नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी जो आत्मा वसत आहे, अंतरात्म्याचा व्याप, त्याचा व्याप किती आहे बघा, सर्व ब्रह्मांडामध्ये तो भरून उरलेला आहे. त्याचा व्याप आणि त्याची कार्यशक्ती इतकी अफाट आहे की पूर्वी अशी कार्यशक्ती कोणाचीच झालेली नाही आणि पुढेही कोणाची होणार नाही. 14 विद्या 64 कला, धूर्तपणाच्या नाना कला, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा तेणे विण कैचा. 14 विद्या आहेत असं म्हटलेलं आहे, 64 कला आहेत, धूर्तपणाच्या नाना कला.
कावेबाज माणसं आहेत, धूर्तपणे वागत आहेत. तसंच वेद, शास्त्र, पुराण किंवा धूर्तपणा म्हणजे वाईट अर्थानेच घ्यायचा नाही, चतुरपणा असतो किंवा एखादी गोष्ट आकलन करण्याची शक्ती असते. तर हे सर्व जे आहे, तसेच वेद, शास्त्रे, पुराणे यांचं रहस्य काय आहे, हे सर्व अंतरात्म्यामुळेच आपण जाणून घेतो. अंतरात्मा नसेल तर काहीही शक्य नाही. यहलोकींचा आचार, परलोकी सारासार विचार, उभयलोकींचा निर्धार आत्माच करी. इहलोक, या इहलोकांमध्ये वावर, आचार्य म्हणजे हे सर्व वागणे. परलोकासंबंधी सारासार विचार, इहलोकात मनुष्याच्या अंतर्मनात राहत असताना सुद्धा तो परलोकासंबंधी सारासार विचार करू शकतो. म्हणजे उभय लोकांमधील निर्धार अंतरात्माच करत असतो. नाना मते, नाना भेद, नाना संवाद वैवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी. नाना मत आढळतात मनुष्यामध्ये, नाना भेद असतात, नाना प्रकारे संवाद, परिषदा, हे ते सगळं घडत असतं, वादविवाद घडत असतात, निश्चय करत असतात, नवस करत असतात, आणि सर्व प्रकारच्या ह्या गोष्टी अंतरात्माच करत असतो. मुख्य तत्व विस्तारले, तेणे तयास रूप आणिले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही. मुख्य तत्वाचा विस्तार होऊन या सृष्टीला व्यापक असे रूप प्राप्त झाले आहे. आणि सर्व सृष्टी ह्या अंतरात्म्यामुळे, त्याचा नंतर विचार केल्यामुळे किंवा त्याच्या हालचालीमुळे, त्याच्या ह्याच्यामुळे वाद विवाद संवाद ह्याच्यामुळे मुख्य जे तत्व आहे आत्म्याचं, त्याचा हळूहळू विस्तार होऊन सर्व सृष्टीला त्याने व्यापून टाकलेले आहे. आणि या अंतरात्म्यामुळेच सर्व काही सिद्ध होते. नाना प्रकारचे प्रयोग, युद्धासाठी लागणारी शस्त्रास्त्र तयार करणं किंवा ज्या भेटीगाठी होतात, युद्ध थांबवण्यासाठी जे सर्व प्रयोग झाले किंवा त्याच्यासाठी ज्या गाठीभेटी सभा झाल्या, ते सर्व प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो अंतरात्मा आहे त्याच्यामुळेच हे शक्य आहे. म्हणजे अंतरात्म्याचे कर्तृत्व बघा, तो काही म्हणजे काहीही करू शकतो. लिहिणे बघा, पुढच्याच श्लोकामध्ये हे म्हणतात, स्वामी म्हणतात, लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, विचारणे, सांगणे, अर्थ लावणे, गाणे, वाद्य वाजवणे, नाचणे, हे सर्व अंतरात्माच करत असतो. नाना सुखे आनंद तो, नाना दुःखे कष्टी होतो, देह धरतो सोडतो नाना प्रकारे. अंतरात्माच नाना सुखांनी आनंदित होत असतो, दुःखाने कष्टी होत असतो. मनात आलं की देह सोडून देत असतो, मनात आलं की दुसरा देह धरत असतो. नाना प्रकारचे देह तो धरत असतो आणि सोडत असतो. हे फक्त आत्माच करू जाणे. एकलाची नाना देहे धरी, एकलाची नटे परोपरी, नटनाट्य कळा कुसरी त्यावेळ नाही. अंतरात्मा एकच तो आत्मा असतो. तो नाना देह वेगवेगळे धारण करत असतो, एकटाच नाना प्रकारे नटत असतो. नाट्यकला, कौशल्य, हे सगळं अंतरात्म्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तो एकटाच बहुरूपी होतो, बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळी सोंगे घेतो. बहुरूपी असूनही तो मोठा उद्योगी आहे. अनेक रूपे तो धारण करू शकतो. कधी तो अत्यंत प्रतापी बनतो तर कधी भित्रा बनतो. एकलाची झाला बहुरूपी, सर्वांमध्ये आत्मा एकच आहे, पण तो जेव्हा वेगवेगळी शरीरे धारण करतो तेव्हा काय होतं बघा, एकटाच तो बहुरूपी होतो. बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे तो घेऊ शकतो, मोठे मोठे उद्योग करू शकतो, अनेक रूपे धारण करू शकतो. कधी अत्यंत शूर बनतो तर कधी भित्रा बनतो. एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमाशा, दंपत्य विण कैसा विस्तारला. तो एकटाच असून त्याचा इतका अफाट विस्तार झालाच कसा, हेच आश्चर्यकारक आहे. दाम्पत्य नसूनही अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय बरं झाला आहे. स्त्रियास पाहिजे पुरुष, स्त्रीला पुरुष हवासा वाटतो, पुरुषाला स्त्री हवी असते. कशासाठी? का पुनरुत्पादन व्हावं, याच्यासाठी ती योजना परमेश्वरानेच केलेली आहे. आणि त्यामुळे परस्परांच्या आवडीमुळे संतोष वाटत असतो. पण तसे नसले, आधीच्या श्लोकात म्हटलेले आहे, दाम्पत्य नसूनही अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय झालेला आहे. अंतरात्म्याला कोणी दाम्पत्य नाहीये. आता इथे नवीन जन्म होण्यासाठी स्त्री पुरुष दोघांची आवश्यकता असते, तरच पुढचं बाळ जन्माला येतं. पण आत्मा एकटाच असतो,
तरी सुद्धा त्याचा एवढा विस्तार, एवढी व्यापकता त्याला कशी काय मिळाली बुवा, असं रामदास स्वामी इथे म्हणत आहेत. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले. स्थूल देहाचे मूळ सूक्ष्म देहातच आहे. सूक्ष्म देहामध्ये जी वासना असते त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे भेद निर्माण झालेले असतात. मुलगा होतो किंवा मुलगी होते. आणि याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चालत असतो. पुरुषांच्या पुरुषांचा जीव स्त्रियांशी जीवी ऐसे होती उठा ठेवी. पर या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे. पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी असे मुळात नाहीच आहे. पुरुष आहे त्याच्या आत्म्याला जीव म्हणायचं किंवा स्त्रीच्या आत्म्याला जीवी म्हणायचं असं मुळात नाहीच आहे. सर्वत्र एकच आत्मा भरून राहिलेला आहे आणि सर्वत्र तो संचार करत असतो, वेगवेगळी रूपे घेत असतो. पण अज्ञानी लोक उगीच अशी उठाठेव करत असतात. परंतु सूक्ष्म देहातील हा वासनेचा गुंता ज्याने त्याने विचाराने जाणून घ्यावा. स्थूळांकरता वाटेभेद, सूक्ष्ममी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यया आले. स्थूल देहामध्ये हा भेद दिसतो खरा, पण सूक्ष्माच्या ठिकाणी अभेदच असतो. स्थूल देह म्हणजे बाह्य शरीर, याच्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद दिसून येतो, पण त्यांचा आत्मा एकच असतो, सूक्ष्म. सूक्ष्माच्या ठिकाणी हा भेद नसतो. असे हे निश्चयात्मक असून अनुभवास येणारे आहे. हे निश्चित आहे, सर्वत्र स्त्री काय पुरुष काय आत्मा हा एकच असतो आणि हे निश्चित आहे. आणि ते तुम्ही विवेकाने अनुभव त्याचा घ्या. स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असे कधी घडत नाही. स्त्रीच्या अंतरी पुरुषाचेच ध्यान लागलेले असते. बायकोने बायकोस भोगिले ऐसे नाही की घडले, बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे. स्त्री पुरुष पुरुषास वधू ऐसा आहे हा संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच आहे. आता तुम्ही म्हणाल की आता सुद्धा ज्या स्त्रिया ह्यांच्यामध्ये आकर्षण असतं ते आता या गोष्टी उघड व्हायला लागलेल्या आहेत. तसं जरी असलं, दोन स्त्रिया एकत्र राहिल्या किंवा दोन पुरुष एकत्र राहिले तरी सुद्धा त्यांच्यापासून संतती उत्पन्न होणार नाही. उपभोग घेतला तरी सुद्धा त्याच्यापासून नवनिर्मिती होणार नाही. आणि नवनिर्मिती होण्यासाठी स्वामी काय म्हणतात, स्त्रीला पुरुष पाहिजे आणि पुरुषाला स्त्री पाहिजे असाच संबंध असतो. म्हणून ह्या सूक्ष्म संवादाचे मूळ सूक्ष्म देहात आहे, म्हणजेच वासनेत आहे. पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती, आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव तो पुरुष होय. पुरुषेच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती. प्रकृती पुरुष बोलती येणे न्याणे, आणि म्हणूनच पुरुष आणि प्रकृती असा जोड शब्द आपला उदयास आलेला आहे. पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती, आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव तो पुरुष होय. या न्यायानेच लोक पुरुष प्रकृती किंवा प्रकृती पुरुष असे दाम्पत्याला म्हणत असतात. पिंडावरून ब्रह्मांड पहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे विवर विवरो. याप्रमाणे पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा. पिंडी ते ब्रह्मांडी हे आपल्याला माहितीच आहे. पिंडातील अनुभवाने ब्रह्मांडातील अनुभव जाणावा. आणि जर हे तुम्हाला समजत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावे. आणि हे समजण्यासाठीच आता आपण जो मार्ग धरलेला आहे, सगळी गूढ आत्म आत्माचा साक्षात्कार आपल्याला होण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील गूढ समजण्यासाठीच आपण उपासनेचा मार्ग हा जो धरलेला आहे, त्यामुळे हे शक्य आहे. द्वैतेच्छा होते मुळी तरी ते आले भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे. मूळ मायेतच द्वैताची इच्छा झाली, तेच द्वैत पुढे दृश्य सृष्टीत आले. दृश्य सृष्टीतील द्वैत हे मूळ मायेतील द्वैत यांचा मेळ घालून पाहावा. मूळ मायेतच अगदी अगदी मूळ जी माया रूपी मायावी ह्याच्यामध्ये किंवा जी मूळ एक आदिती होती त्याच्यामध्ये द्वैताची इच्छा झाली, आणि तेच द्वैत पुढे दृष्ट होऊन सृष्टीमध्ये आले. द्वैत म्हणजे स्त्री पुरुष भेद असा निर्माण झाला, आणि दृश्य सृष्टीतील द्वैत आणि मूळ मायेतील द्वैत यांचा मेळ तुम्ही जमला तर विवेक बुद्धीने करून बघा. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. याप्रमाणे प्रकृती आणि पुरुषाचे रूप येथे स्पष्ट करून मी सांगितले आहे. त्यामुळे श्रोत्यांच्या आक्षेपाचे समाधान झाले आहे असे मला वाटते.
हे फारच मोठे कार्य जर तुमचे समाधान झाले असेल तर माझ्या हातून घडले गेले आहे, असे श्री समर्थ म्हणतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे महाद्भुत निरूपणा नाम समास 7वा समाप्त. महाद्भुत महान असे अद्भुत ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. तर म्हणून त्याला महाअद्भुत निरूपण समास असे म्हटलेले आहे. हा 7वा समाप्त इथे मी समाप्त करत आहे. धन्यवाद. आपण खूप सर्व एवढ्या पहाटे येऊन माझ्या मतीप्रमाणे मला जे समजले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही स्वतः वाचून सुद्धा ह्याच्यामध्ये अधिक विचार करून अधिक ह्याच्यावरील ग्रंथ वाचून तुम्ही हे स्वतः समजून घ्यावे असे मला वाटते. धन्यवाद. खूप सुंदर सुचेता मॅडम, अतिशय सुंदर निरूपण केलं. हो, थँक्यू. जसं जमलं धन्यवाद. तसं केलं आहे. चला, कोणाला काही विचारायचं आहे का? सर्व हे शेवटचे श्लोक सगळे जरा कठीण आहेत, पण ते स्वामी म्हणतच आहेत रामदास की विवेकी जाणावे. तुम्ही याच्यावर विचार करा आणि तुम्ही